हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवरच्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात सर्वजण? मस्त ना? आम्ही पण मस्त. तर आज सकाळची सुरुवात थोडीशी लेटनं झाली. लेटनं म्हणजे की मिस्टर जातात 7 वाजता, तर आज थोडेसे लेट जाणार आहेत, 8 वाजता जाणार आहेत. तर मी सर्व सकाळची साफसफाईची कामं करून घेतले. तर किचन ओटा स्वच्छ पुसून घेतलाय, घर पण किचन झाडून घेतले स्वच्छ, नंतर हॉल पण झाडून घेतला, सर्व दारं खिडक्या सगळे ओपन केलेत आणि भीमसेनी कापूर लावून दिला. मी रोज सकाळी उठल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी भीमसेनी कापूर लावते, तसंच मी आज करून घेतले. नंतर मी मिस्टरांसोबत आज चहा प्यायला भेटला. 8 दिवसातून एकदा चहा प्यायला भेटतो मिस्टरांसोबत, कारण त्यांना एरवी कधी सुट्टी नसती गुरुवारशिवाय. मग आज थोडेसे लेट जाणार होते, तर चला म्हटलं आपण एकत्र चहा पिऊया, आज नाश्ता करूया. नाश्ता म्हणजे आम्ही काय चहा बिस्किटच खाल्लं होतं. तर मी इथं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी इथं स्वयंपाकाची तयारी करते आहे. तर रात्रीची आमटी होती ती पण मी गरम करून घेतली आणि आज कोबीची भाजी आणि चपाती बनवणार होती. कोबी काय मी रात्री चिरून घेतला होता, आता फक्त कांदा टोमॅटो चिरून घेतलाय. पण कांदा इतका रडवला ना मला सकाळ सकाळी. ह्याने आज इतके आनंदात होते, खुश होते. नवऱ्यासोबत चहा पिले, मस्त आनंदात घालवला आणि शेवटी बघा रडलेच. काय करायचं ह्या कांद्याला आणि काय नाही. नव्हते कांदा चिरून घेतला, मग कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी करून घेतली. कांदा टाकून घेतला. कांदा छान असा परतला. कढीपत्ता नंतर टाकते मी, कारण ते उडतो, चटचट होतं, मग सगळीकडे तेल उडतं, गॅस पण आपला घाण होतो, म्हणून मी कढीपत्ता नंतर टाकते. मग कांदा छान परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो चांगला शिजण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ टाकले आणि मी कोबीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकली. कोबी छान असा धुवून घेतलाय. कोबी टाकून घेते. खूप छान अशी भाजी होती, एकदम साधी सिंपल, काही हे नाही. आणि मी हिरवी मिरची पण टाकली कोबीमध्ये, खूप छान लागते हिरवी मिरचीची. लाल मिरची पावडरची मला आवडत नाही आमच्या घरात जास्त, हिरवी मिरचीचीच आम्ही करतो. कोबी टाकून घेतला, नंतर छान असा मिक्स करून घेतला. तर त्याच्यामध्ये मी कोरडे मसाले टाकून घेतले. कोरडे मसाल्यामध्ये हळद अर्धा चमचा टाकून घेतली, धना पावडर टाकून घेतले 2 चमचे आणि एव्हरेस्टचा मसाला असतो तो एक अर्धा चमचा टाकून घेतले आणि चवीपुरतं मीठ, ते पण छान असं मिक्स करून घेतले. खूप छान लागते, टेस्टी लागते एकदम भाजी. नंतर मी चपात्या करून घेतल्या आणि साईडला मी भाजी ठेवली तिकडं. भाजी बनवतच मी मध्येच कणिक मळून घेतली होती. तर छान अशा चपात्या पटापटा लाटून घेते. चपात्या वगैरे झाल्यानंतर मी गौरीला पण उठवलं होतं. गौरीला आंघोळीला ब्रश करायला दिलं, तर तिला आंघोळीला पाठवल्यानंतर तिला वाटलं की आज बाबा घरी येत. बाबा घरी येत आणि मला आज शाळेला सोडवला येणार आहेत, पण तसं काही तिचं झालं नाही, म्हणून थोडीशी नाराज झाली ती. मग तिच्या बाबांनी तिला समजावलं. मग मिस्टरांचा डबा वगैरे मी बांधून दिला, त्यांना पाठवलं कामावरती. गौरीला पण मग समजवल्यानंतर ती खेळायला लागली, तिचं काय नाही. नंतर माझी घरातली सुरू झाली काम. आपल्या बायकांचं कसं असतं ना, एक काम संपलं की दुसरं काम लगेच रेडी असतं आणि ते आपल्याला करावंच लागतं, कारण दुसरं करणारं कोणच नसतं. आणि काम ठेवून तसं पण नाही बसू शकत आपण. मग ते आपल्यालाच कसं तरी वाटतं घरात काम ठेवून आणि सगळा राडा ठेवून. आणि त्या दिवशीच नेमकं कोणी ना कोणी घरी येतं आपल्या. ज्या दिवशी राडा असतो घरात, काहीच काम केलेलं नसतं, काहीच घर आवरलेलं नसतं, सगळीकडे पसारा असतो आणि नेमकंच त्या दिवशी कोणी ना कोणी हमखास येणार. माझ्या बाबतीत तर असं खूप वेळा घडलंय, काय सांगू नका. मग त्याच्यापेक्षा ना आपली कामं आपणच करायला बरी पटापटा. मग मी सकाळचं आवरून घेतलं, बाहेरचं वगैरे झाडू मारून घेतला, सगळा घरातला पण झाडू मारून घेतला. नंतर मी फरशी वगैरे पुसली, देवपूजा केली. ती काय तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही. देवपूजा वगैरे करून झाली, पण माझी सेवा काय झाली नाही, सेवा बाकीच होती. कारण गौरीला शाळेत जायचं, आवरून द्यायचं, तिला जेवायला द्यायचं, खूप वेळ जाणार होता. मग मी सेवेला बसले असते तर मग माझं कुठंच लक्ष लागलं नसतं, म्हणून मी पहिलं म्हणलं जाऊ दे, सेवा संध्याकाळी करता येईल, पहिलं तिचं आवरून देऊया. तिचं आवरून दिलं, तिला शाळेत सोडायला गेले. हाय हॅलो नमस्कार, परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. सकाळी सोयीला शाळेत सोडून आले गौरीला. आता दुपारचं 1 वाजलाय. घरी येता मला 1 वाजून जातो. माझं अजून जेवण बाकी आहे, कपडे बाकी आहेत, ते सगळं काम आहे. पण आता मी आले सोडून तिला शाळेतून. सकाळी मग
आता माझं जेवण बाकी आहे, पण बाहेर एवढं ऊन आहे आणि गरमी आहे. घरात आलं आणि फॅन खाली बसलं ना खूप भारी वाटतं. आणि आल्या आल्या मी थंडगार एक माठातलं तांब्या भरून पाणी पिले. आता भूकच हे झाली, माझी भूकच पळून गेली. आता थोड्या वेळानंतर जेवते मी आणि माझे कपडे राहिले धुवायचे, अजून कपडे धुवायचे आहेत. बघू नंतर धुईन मी कपडे, बघू नंतर जेवल्यानंतर घासेन. नंतर भेटते मी नंतर तुम्हाला. चला तर मी माझं कपडे आणि जेवणाचं आवरून घेते. तिथून मी व्हिडिओ काय तुमच्यासोबत शेअर केला नाही, डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते. संध्याकाळी म्हणजे खूपच लेट, आमचे स्वयंपाक जेवण भांडी किचनावरून सर्व झालं होतं माझं. आणि मी इथं मिस्टरांनी येता आज भाजी आणली होती. पालेभाज्या आणल्या ना त्या दिवशी निवडल्या तर चांगलं राहतात, नाही तर दुसऱ्या दिवशी निवडायला गेलं ना हाती काहीच लागत नाही. उगाच मग ते आपल्याला निवडताना पण कसं तरी होतं, पाक असं चिघळल्यासारख्या भाज्या होतात. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, लेट तर लेट, पण आजच निवडून ठेवायची भाजी आणली त्या दिवशी निवडली ना लय म्हणजे वेळ जात नाही. कारण ही बघा, ही भाजीची जुडी घ्यायची अशी, त्याची पूर्ण अशा मुळ्या पहिल्या कट करून घेतलेत मी. आणि झटकून घ्यायची चांगली, म्हणजे ज्याच्यावर की काय किडा आळी असेल ते निघून जाते. आणि मध्ये मध्ये चेक करायचं काय असेल ते. मग शेपूची भाजी बघा पटकन नीट करून झाली माझी. आणि कोथिंबीर पण मी तसंच केली, तिची मुळ्या वगैरे सगळ्या काढून घेतलेत चाकून आणि झटकून घेतले. आणि आपण भाजी टाकताना काय असंच टाकत नाही, बघून निवडून आणि अशा सर्व भाज्या निवडून घेतल्या, स्वच्छ करून ठेवल्या. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.